हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका पूजा कशी करायची ते बघितलं। तर या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची उत्तर पूजा कशी करायची ते बघणार आहोत। तसेच पूजेत वापरलेल्या साहित्याचं काय करावे, विसर्जन कसे करावे ते बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, हरतालिकेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची असते, म्हणजेच गणपती बाप्पाच्या स्थापना करण्याआधी आपल्याला ही उत्तर पूजा करायची असते। सकाळी उठून आंघोळ करून जिथे पूजा मांडली आहे तिथे दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर संपूर्ण पूजा मांडणीवर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे। त्यानंतर स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। तर बघा, पाटावर मांडलेल्या पत्रीवर, गणपती बाप्पांवर, विड्यांच्या पानांवर अशा सर्व वस्तूंवर मी हळदी कुंकू वाहून घेणार आहे आणि त्यानंतर धूप दीप दाखवून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला पूजेला नैवेद्य दाखवायचा आहे। तर बरेच जण दही भात, कानोले किंवा साखर भात अशा पद्धतीचा नैवेद्य दाखवतात। तर मी इथे दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे। तुम्ही साखर भात, दही भाताचाही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्या घरात जे कोणते पदार्थ बनले असतील ते दाखवले तरी चालतील। नंतर आपण आरती करून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही हरतालिकेची आरती म्हणू शकता किंवा गणपतीचीही आरती म्हणू शकता। त्यानंतर मनोभावे आपल्याला हरतालिके पूजेला नमस्कार करून घ्यायचा आहे। पूजेमध्ये काही चुका झाल्या असतील त्यासाठी क्षमायाचना मागायची आहे। त्यानंतर ज्या पाटावर शिवलिंग आहे तो पाट थोडासा हलवून घ्यायचा आहे। त्यानंतर पूजेचं विसर्जन करायचं आहे। तर सर्वात आधी आपण पूजेमध्ये जे काही फूल, पत्री, दुर्वा, बेल, विड्याची पानं हे सर्व साहित्य निर्माल्यामध्ये टाकायचे आहे, म्हणजेच हे साहित्य कोणाच्या पायंदळी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। नाहीतर तुम्ही जमिनीत खड्डा करून त्यातही टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाकले तरीही चालेल, परंतु हे जमा केलेली सर्व पूजेचे साहित्य आपल्याला कोणाच्या पायाशी येणार नाही अशा ठिकाणी टाकायचे आहे। पण हे टाकताना आपल्याला पर्यावरणाचाही समतोल राखायचा आहे। त्याच्यामुळे ही पत्री तुम्ही निर्माल्यामध्ये टाका किंवा जमिनीत पुरून द्या। पूजेमध्ये तुम्ही मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल, तर जर ती खंडित झालेली नसेल तर ती मूर्ती तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा तिचा वापर करू शकता। जर मूर्ती तुटली असेल तर ती विसर्जित करावी। विड्यावर ठेवलेले साहित्य तुम्ही घरातही वापरू शकता। नसेल वापरात येत तर ते सुद्धा विसर्जित करावे। देवांना दाखवलेला नैवेद्यही पानफुलांसोबत विसर्जित करावा। गणपती बाप्पाला, पार्वती मातेला, महादेवांना घातलेले वस्त्रही विसर्जित करावे। त्यानंतर आपण जे वाळूचे शिवलिंग बनवले होते ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे। तर ती वाळू एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे। पूजेत वापरलेले तांदूळही आपण त्या वाळूत टाकणार आहे किंवा हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता। आता ही वाळू आपल्याला इतर कुठल्याही ठिकाणी न टाकता वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या झाडाच्या कुंडीत टाकली तरीही चालेल। पूजेमध्ये फळं ठेवले असतील तर ती आपण स्वतः ग्रहण करावी। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण हरतालिकेची उत्तर पूजा कशी करायची हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पूजेचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला तेही कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।